विठ्ठला विठ्ठला. कितीतरी विचार करा शांत बसून. 2 मिनिटाचं भजन एवढा आनंद देत असेल तर आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन पिढ्यानं पिढ्या सुखरूप केल्याशिवाय ठेवेल का? काय ताकद असेल या भगवंताच्या नामात. उगाच तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहेत, सुखी आणि समाधानी नाही या विषयाकडे. मग काय काटा जिजाबाईला फिरत जा पण येत जा महाराज आहे की नाही. काटा जिजाबाईंना रुतला पण त्रास त्रैलोक्याच्या नाथाला झाला. जनाबाई म्हणते ना, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, दिवाणी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. तीच माया जनाबाईंचं वर्णनच आहे. ग बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला. ग बाई जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग माहेराला. ग बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. एकमेव माहेर आहे कारण ती सुरुवात आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आणि असं दुसरीकडं नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर, 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 ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. ऐसा विठेवर देव कोठे कोठे, ऐसा विठेवर, ऐसा विठेवर, ऐसा विठेवर देव कोठे कोठे. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. इथील मोकाशी उभा असे विठेवर, इथील मोकाश उभा असे विठेवर, असे विठेवर, असे विठेवर. तुम्ही संत मायवा एवढा उपकार करा, तुम्ही संत मायवा एवढा उपकार करा. तुम्ही संत मायवा एवढा उपकार करा. एवढं करा बस. आम्ही त्यांच्याकडे जावं त्याच्या आधी तो आमच्याकडे येतो. फक्त सामर्थ्याने हरिमुखे मग द्वारकेचा राणा जगाचा मालक पाठीमागे धावला जिजाबाईंच्या. थांबा म्हणे जिजा काटा रोतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. जागेवर थांबवलंय विठेवरच्या मालकाला. बरं साधा आहे का तो? त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टाकून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही एवढा परमार्थ करू नये देव मिळेलच असं. योगियाच्या ध्यानी रताना तुळसी, योगियाच्या ध्यानी रताना तुळसी, योगियाच्या ध्यानी रताना तुळसी. तो आपोआपच मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे. योगियाच्या ध्यानी रताना तुळसी, योगियाच्या ध्यानी रताना तुळसी. योग्यांचं पण आता तुम्ही किती तपश्चर्या केली तुम्ही काही मिळवू शकता, पण निश्चित तपश्चर्या करून देव भेटेल अशी अपेक्षा केली मग ते मात्र शक्य म्हणजे इच्छा असेल तर माणूस इच्छा शक्तीवर काही करू शकतो,
पण नुसती इच्छाशक्तीच ठेवली आणि हातपाय हलवले नाही तर जमत. म्हणजे ते माझं नाही म्हणणं, शास्त्र सांगतं उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? सिंह झोपलाय, हरणाला लय माया आली, हरिण म्हणला माय तू झोपलाय, तुला भूक लागली असन, ती म्हणला तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. अशक्य नाही दादा. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचा बी. योगिनानाम सहस्रेषु, म्हणजे तुम्ही किती केलं योगिनानाम सहस्रेषु शने गच्छेन पिपिलिका. पण अवस्था अशी झाली, म्हणजे आमची अवस्था अशी झाली, अगच्छेन विनियोग्य, अगच्छेन विनियोग्य पद एकम न गच्छति. शास्त्रामध्ये सुभाषितकार सांगतात तुम्ही किती करा पण तुम्ही जर हातपाय हलवले नाही तर शक्य असं करू नका. आता पोरांना वाटतं देव देत नाही, देव देत नाही. अरे कष्ट करायची, दानात तर ठेवा पोरांना. हा, अरे 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त असेल शत्रूचं. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं अब इनका तो मसीहा गया, अब इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, बहुत गुरूर किया इन लोगों ने हम पे, अब देखते हैं किसके नाम पर ये सोचेंगे और चलेंगे भी. कारण त्यांना वाटलं शंभूराजांचं वय कमी आहे. अरे ज्या पोराला घरातली साथ देत नाही त्या पोराला बाहेरचे काय साथ देणार आहे. अहो जे घरातले त्याच्या जीवाच्या पाठीमागे लागले. 1 वर्षाच्या आत पोटची माय मरून गेली, जिनं आयुष्यभर सांभाळलं, तिनं पोटच्या पोराच्या राजभोगासाठी बंदी करण्याचा आदेश दिला. अहो आपल्या जवळच्या बसणाऱ्या माणसाने जर दगा केला तर समाजाकडनं अपेक्षा तरी काय करावी आणि अशा पोरांना विजय मिळवावा असं विचारत तरी कसं ठेवावं. औरंगजेबाला वाटलं ना घोडदळ ना पायदळ ना सैन्य दल ना शस्त्रास्त्र, अरे होणार तरी काय असा विचार करणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता शंभूराजांशी. किती वर्ष? 9 वर्ष. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांनी मुघलांच्या हाती लागू दिला नाही. याला बळ म्हणायचं आहे आपल्यापासून. हे विचार घ्या ना डोक्यात दादा. काय ताकद असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. माणसं फॅमिली प्रॉब्लेम आला की म्हणतात आमच्या घरातले त्रास आहे. किती त्रास नाहीये घरात. माझी आई अशी, माझा बाप असा, माझी बहीण अशी, माझा भाऊ असा. अरे तुम्ही तुमचं बघा, त्यांच्याकडे लक्ष देऊ आणि लोकांना सांगत बी बसत जाऊ नका. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. लय अवघड असतंय. आणलेला स्टेटस ठेवला गेली त्याच्या आधी कळती. डोळा लावूनच आहे का लोक. पाया पडते बाबा ना तुमच्या पोरांनो, कष्ट करा. ते बाकीचं मरू द्या, बायको सुद्धा भेटणार नाही तुम्हाला. मी बहीण म्हणून सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच. तुम्ही फक्त नोकऱ्या मिळवा, तुम्ही फक्त पैसे कमवा रे, तुम्हाला पैसे तशी पोरगी भेटणार. बाकी तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असू द्या तुमच्या, पण तुमच्या केशात दमडी नसली का प्रत्येक पुरीला वैमन 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 तुत्र वैमन वैमन असलीच नाही करायला अवस्था. असलं करू नका. कष्ट करा, मोठे व्हा, पैसे कमवा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं, पैशाला किंमत आहे असं करू नका. पाया पडते तुमच्या स्वतःचे व्यापार धंदे टाका. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे धनवंताला गे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे. आता काही माणसं म्हणतील धन म्हणजे नेमकं एकच वित्त प्रकाराचं का. पैसा सुद्धा टिकवायचा असेल तर पैशाचं शास्त्र एक नियम सांगतं, 10% पैसा देवाला द्या, बाकीचा 90% नारायण सांभाळतो. है की नाही. पण माणूस काय करतो, सप्त्याला पावती 50ची फाडतो पण 50 वेळा पुकारायला होतो. तसं करू नका महाराज. दिलेलं कळू देऊ नका. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि. पण पैसा न्यायाने आलेला पाहिजे. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. हे शास्त्राचा नियम आहे. 10% देवाला द्या, 90% नारायण सांभाळतो. आणि शेवटी दिल्यामुळे तर वाढतं दादा. हाताचं भूषण वाढवायचं असेल, सामर्थ्याने आम्हाला हे पवित्र करायचे असतील, हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थ
तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. नियमच आहे शास्त्राचा. त्याच्यामुळे तेवढं जमलं तर बघा. आणि जर पैशाचाच विचार कराल तर शास्त्राच्या नियमानुसार पैसा म्हणजे विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्तीच आहे, ज्याला जपता आली तोही धनवान. आमच्याकडे परमार्थ हे महा, मग दोन्ही कमवा. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माग पुढं माणसं फिरत असावी, नाव लौकिक असावं, ऐश्वर्य असावं, वैभव असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गंध असावा. लोकांना ओरडून सांगा, जे काही मिळालं देवाच्या कृपेने मिळालं, त्याच्यामुळे मिळालं हे लोकांनाही कळलं पाहिजे. मग काय, आता जगाचा मालक जिजाबाईसाठी थांबला, लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा म्हणलं ना तुम्हाला. जिजाबाईसाठी थांबला. महाराज म्हणली आधी नवऱ्याला खाऊन घालून येऊ द्या, मग तुमचं दर्शन घेते. तुकोबांना भाकरी देऊन जिजाबाई माघारी आल्या, विठ्ठल जागेवरच. आता तरी बघू त्या काट्या. विठेवरच्या मालकानं त्या मायमाऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा, त्याने 2-4 याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचीला लईच राग आला. पंढरपूरची तुमची नाही, तुम पंढरपूरची. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या तया, सिज हडबोडी जागे करा देवराया. त्या रखमाबाईला राग आला. देवा, मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेले अर्धा तास झालं थुका लावताय. आपण महाराज खरंच काटा दिसला. एवढं तुम्हालाही कळतं की मायबापा हो, विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे नाटक सगळ्यात मोठा आहे ना तो. त्याला काय अवघड आहे? काहो म्हणे पण विठ्ठला एवढा 8 तास. अहो रखमा विचार करा, बायको लेकर अण्णांना करून मेली तरी मला दोष दिला नाही. सर्वस्व हरवून घेतलं तरी सुद्धा माझ्यावरच प्रेम कमी केलं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याने मलाच सामर्थ्याने जपलं, ज्या व्यक्तीनं माझ्यावर एवढं प्रेम केलं, अशा व्यक्तीवर जिनं प्रेम केलं, तिचं प्रेम काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी.